जरांगेंनी ताकदीच्या जोरावर 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाकावं, त्यांनी ओबीसी समाजाला मारून टाकावं, संपवून टाकावं. तर या दरम्यान जरांगेंनी मराठा समाजाच्या ताकदीवर दादागिरी करताय. वडेट्टीवारांचा संताप अनावर. निवडणुकीमध्ये प्रत्येक जागेची तयारी ठेवा. भुसेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. महायुतीमध्ये कोणती जागा मिळेल काही सांगू शकत नाही. महायुतीमध्ये सन्मानाची वागणूक मिळावी ही कार्यकर्त्यांची भूमिका. दादा भुसे यांचं वक्तव्य. महायुतीला गालबोट लागेल अशी वक्तव्य टाळा. नाशिकमधील सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना सूचना. एकनाथ शिंदे खंबीर आहेत. कुठेही शिवसेनेचा मान सन्मान कमी होणार नाही. शिंदेंनी वाढवलं मनोबल. नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा. इतर कोणत्याही जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी. आदिवासींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी मोर्चाचं आयोजन. धनगर समाजानं ओबीसीच्या लढ्याचं नेतृत्व करावं. धनगर समाजानं सत्तेत येऊन आरक्षणाचा टक्का 62% न्यावा. धनगर समाजाच्या भूमिकेवरून प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. गोगावले शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. मंत्री दांडिया खेळत होत्या. शिवसेना जिल्हा प्रमुख घुसाळकर यांची आदिती तटकरे यांच्यावर टीका. पालकमंत्रीपदासाठी कधी बोलावता त्याची वाट पाहतोय. आज ना उद्या पालकमंत्री होईन याची खात्री. तर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठांकडून विचारविनिमय सुरू. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत गोगावलेकडून विश्वास व्यक्त. नाशिकमधल्या पालकमंत्री पदाचा वाद अमित शहा यांच्यासमोर मांडला का? दादा भुसेंना प्रश्न. तर नाशिक पालकमंत्री पदाचा वाद आता ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल. भुसेंचं उत्तर. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास स्वबळावर लढणार. राज्याच्या नेतृत्वासोबत स्वबळासंदर्भात चर्चेची तयारी. आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईक यांच्याकडून स्वबळाचा नारा. शिंदेंकडून सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात ऑपरेशन टायगर. रायगडच्या कोलाडमध्ये राष्ट्रवादीच्या माजी सदस्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. महाडमध्ये स्नेहल जगताप यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.